नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 अंतर्गत WRD CEA तसंच ठाणे डिव्हिजन आणि नाशिक डिव्हिजनचं या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट, जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहेत, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत, अशांची यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या यादीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। पहा या ठिकाणी झोनल नेम्स सुपरिटेंडिंग इंजिनियर गेट सेंट्रल डिझाइन ऑर्गनायझेशन अँड झोनल ऑफिसर नाशिक झोन नाशिक या अंतर्गत पोस्ट नेम पहा या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठीची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। महत्त्वाचे काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। पहा, The below list of candidate which are called for a document verification only, जी काही यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामधील सर्व उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे। दिस लिस्ट इज नॉट ऑफ रिकमेंडेड वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट, ही जी लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नावे नसणार आहेत। फक्त जे कॅन्डिडेट पात्र झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे, अशा संदर्भाची यादी आहे। वेटिंग लिस्टची जी यादी आहे ते स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे। कॅन्डिडेट विल नॉट हॅव राईट टू क्लेम फॉर सिलेक्शन रिक्रुटमेंट बेस्ड ऑन दिस लिस्ट। ओके विद्यार्थी मित्रांनो, ही जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या लिस्टमध्ये तुमचं नाव जरी असलं तरी तुम्हाला या ठिकाणी तुमची नियुक्ती झाली आहे, फायनल नियुक्ती या ठिकाणी झाली आहे असं तुम्हाला समजून घ्यायचं नाही। लिस्टमध्ये नाव जरी असेल तर तुमचं डॉक्युमेंट सुरुवातीला केलं जाईल। आफ्टर DV ते तुमचं सिलेक्शन लिस्ट जे आहे ते फायनल सिलेक्शन रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले करण्यात येणार आहे। ठीक आहे, सेपरेट लिस्ट रिकमेंडेशन and waiting list will be published as per government resolution GR date 4/5/2022 based on the document verification qualified candidate only। ओके, सेपरेट लिस्ट जी आहे ते तुमची प्रतीक्षा यादी असो किंवा ज्या काही जी निवड यादी आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ती स्वतंत्रपणे जे काही गव्हर्नमेंटचं रूल्स आणि रेग्युलेशनचे GR आहे 4/5/2022 नुसार ती तुमची स्वतंत्रपणे या ठिकाणी यादी जी आहे ते डिस्प्ले होणार आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ठीक आहे, सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं या यादीमध्ये नाव आहे का चेक करायचं आहे। बऱ्याच दिवसापासून ठाणे आणि नाशिक डिव्हिजनचं रिझल्ट जो होतं पेंडिंग होतं आणि आता तो डिस्प्ले झालेला आहे। पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात वेळापत्रक जो देण्यात आलेला आहे त्या वेळापत्रकामध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी DV साठी बोलवण्यात आलेलं आहे, तसंच लोकेशन काय असणार आहे, टाईम काय असणार आहे, त्या संदर्भात नवीन व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात पुढील अपडेटमध्ये, धन्यवाद।